उद्धव ठाकरे बोलतायत, थेट प्रक्षेपण बघणार आहोत। आम्ही भक्तही आहोत, आम्ही प्रभू श्री रामाचे भक्त आहोत, भवानी मातेचे भक्त आहोत, शिवाजी महाराजांचे भक्त आहोत आणि आम्ही देशभक्त आहोत। आम्ही कोणाचे अंधभक्त नाही। आणि राम मंदिराचं जे लोकार्पण होत आहे त्याच्यामध्ये ती जी काही प्राण प्रतिष्ठापना होणार आहे ती केवळ प्रभू रामचंद्राची सीतामाईची नाहीये, तर ती आम्ही असं मानतो की त्या निमित्ताने आपल्या देशाच्या अस्मितेची ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे। एक लढा जो काही शक्य चालला होता, शक्य चालला होता, पण कोणाची हिंमत नव्हती। जे शिवसेना प्रमुख बोलले होते त्यावेळेला सगळीकडे सांगून झाली होती की बाबरी कोणी पाडली, बाबरी कोणी पाडली, आम्ही नाही पाडली, आम्ही नाही पाडली, पळापळ झाली होती। आणि याच भारतीय जनता पक्षाचे श्री सुदर्शन भंडारी, बरोबर ना सांगितलं, त्याला विचारलं होतं तर त्याला घाम फुटला होता आणि हे आमचं काम नाही केलं असं ते शिवसैनिकांनी केलं। अगदी अटलजींचं त्यावेळेस जे काही वाक्य आहे त्याचा विरोध करताना अडवाणीजींचा आहे की त्या सगळ्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही, पण त्या लढ्याचं जी एक यशोगाथा आहे त्या अस्मितेचं एक ते प्रतीक आहे। आणि राष्ट्रपतींना मी जे काही आमंत्रण दिले ते राजकारणी म्हणून नाही, कुटुंबी करण्यासाठी नाही, तर ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं गेलं कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्ती किंवा कोणत्याही सरकारने धाडस केलेलं नाही। अगदी आपण त्या सरकारमध्ये सामील होतो, वाजपेयींच्या सरकारमध्ये होतो, मोदीजींच्या पण होतो, पण कोणाची हिंमत झाली नाही राम मंदिर करण्याचा आदेश काढायची ती सर्वोच्च न्यायालयाने दिला। आणि ज्याप्रमाणे सोमनाथची प्रतिष्ठापना झाली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी, म्हणून त्याला लोह पुरुष म्हणतात, पोलादी पुरुष म्हणतात, नुसतं नावाचे नव्हते ते कसे होते। सोमनाथ मंदिर त्याचा वारंवार विध्वंस केला होता मुलांनी, स्थापना केली, पुन्हा निर्माण केलं। दुर्दैवासाठी त्याची प्रतिष्ठापना होताना वल्लभभाईंचे निधन झालं, पण त्यावेळेच्या लोकांनी देशाच्या राष्ट्रपतीला डॉक्टर राजेंद्र प्रसादांना बोलवलं। त्यांनी केवळ सोमनाथची प्रतिष्ठापना होती तर देशाच्या अस्मितेची प्राण प्रतिष्ठा होती। तशीच याही वेळेला ही प्राण प्रतिष्ठा देशाच्या अस्मितेची आहे, म्हणून राष्ट्रपतींना बोलवावं ही आमची जाहीर मागणी। मग कोणीतरी सांगितलं की त्यांना सुद्धा बोलवले, त्यांना सुद्धा बोलवले, ठीक, असं गर्दीमध्ये त्यांना बोलवले तर त्याला काही अर्थ नाही। आम्ही जे बोलतो आहोत ते एका सन्मानाने बोलतो की राष्ट्रपती महोदय आपण या, आपल्या हातनं आम्ही काळा मंदिराची आरती करतो, आपल्या हातनं आम्ही गोदावरीची आरती करतो। आणि विशेष म्हणजे आपण आरती करताना फोटोमध्ये मी संजय राऊत असताना आपल्या एकटीचा फोटो येईल। आता मला आशा अशी आहे की प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना करताना साहजिकच आहे बाजूला सीतामाई पण असतात, असायलाच पाहिजे, पण निदान ती प्राण प्रतिष्ठापना करताना रामाच्या मूर्तीचा तरी फोटो येईल। आणि मुळामध्ये आतमध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती असेल अशी माझी अपेक्षा आहे। पंतप्रधान खूप काही बोलले, घराण्याशिवायवरती पण बोलले, आणि म्हणून योगायोग असेल काल ते येऊन गेले। आज मी नेमकं असे मतदारसंघात आलोय की जिथे गद्दारांची घराण्याशाही आपल्याला गाडायची, गद्दारांची घराण्याशाही। मी माननीय पंतप्रधानांना सांगतो की उगाच घराण्यावरती बोलू नका। तुम्ही जर आमच्या घराण्यावरती बोलला तर आम्ही सुद्धा तुमच्या घरावरती, घराण्यावरती, तुमच्यावरती बोलू। आणि निदान जो घरंदाज आहे त्यांनी घराण्याशिवायवरती बोलायचं, जो घरंदाजच नाहीये तो काय घराण्याशिवायवरती बोलणार। आणि हे त्यांना माहिती नाही घराणं म्हणजे काय असतं, घराण्याची परंपरा काय असते ही त्यांना कल्पना नाहीये, म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली व मी सरळ म्हणतोय ठाकरेंची घराण्याशाही नकोशी झाली आणि गद्दारांची घराण्याशाही आपली वाटायला लागली। प्राणप्रिय गद्दारों से मेरा बहुत पुराना रिश्ता है, अब भी है। अशी ही सगळी घराण्याशाही की गद्दारांची ती गाडून टाकायची, ती गाडण्यासाठी तुम्ही किती तयार आहे ते बघायला लागलं। आणि ही घराण्याशाही गद्दारी लोकसभेतच
विधानसभेत सुद्धा लढावी लागेल. महापालिका कधी होतील घाबरत आहेत. आता बाकीचं भाषण मी इकडे काही करणार नाही, कारण बोलण्यासारखं खूप आहे. 23 जानेवारीला मी बोलणार आहे नाशिकला. आपल्यापैकी त्यातनं बरेच लोक येतील मला माहिती आहे. पण ट्रूथ आज जरा मला बरं वाटलं की ज्यांना असं वाटत होतं की कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपली बाकी जायदाद आहे, असं त्यांना वाटलं होतं. काही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराण्याच्या उमेदवार दिली ती चूक माझी आहे. पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. राष्ट्रवादीचे सुद्धा नेते जे आहेत, तुमचं ऑफिस इकडेच आहे, आपण बरोबर आहे, ऑफिस सुद्धा सोबत आहे, काँग्रेस सुद्धा सोबत आहे, सगळेच सोबत आहे. आरपीआय पण आहे, वंचित आहे, सगळेच आहे. जे जे देशभक्त आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत, सगळे देशभक्त माझ्यासोबत आहेत. म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आता उद्या संक्रांत आहे. संक्रांतीला काय म्हणतो आपण, तिळगुळ घ्या. ते कालपासून तिळगुळाचे लाडू वाटायला सुरुवात झालेली आहे. कालपासून सुरू झाले. पुन्हा या महिन्यात दुसऱ्यांदा पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहे. कारण मी मगाशी बोललो वाटतं की आता निवडणुकीला महाराष्ट्र लागतो, व्यवसायाला गुजरात लागतो. त्याच्यामुळे महाराष्ट्राची ताकद आता आपल्याला दाखवायची. सगळ्यांना शुभेच्छा देतो. अशीच एकजूट ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे आज दिवसभर कल्याण डोंबिवली मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्याविषयी आपण ऐकत होतो. ते स्वतः बोलत होते. वेगवेगळ्या